कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वंतारात नेल्यानंतर कोल्हापूरकर आक्रमक झालेत। आज वंताराच्या टीमने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। राज्य सरकार न्यायालयात महादेवी हत्तीणीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे। आज वंताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीओनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली। महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता असं वंताराने स्पष्ट केलं। याबाबत महाराष्ट्र सरकारच्या पुनर्विचार याचिकेत वंतारा देखील सहभागी होणार असल्याचं कळतंय। आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही हे सगळं केलंय। मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे। तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महादेवीला परत आणण्याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। एक इमोशन लोगों में है और उस पर भी राज्य सरकार हमारे माननीय मुख्यमंत्री जी ने भी बैठक ली हुई थी और ये उसको लीगल प्रोसेस जो है उसे करने के लिए राज्य सरकार भी सुप्रीम कोर्ट में पार्टी बन जाएगी और लोगों के इमोशन के साथ जो जुड़ा हुआ मुद्दा है और वनतारा जो है वो भी सुप्रीम कोर्ट में पार्टी बनेगी। तो निश्चित रूप से जो है सुप्रीम कोर्ट का आदेश है और इसलिए लीगल प्रोसेस तो अपने को अब करनी पड़ेगी, लेकिन उसके साथ लोगों की भावनाएं जुड़ी हुई है। सीएम साहेबांनी मी तरी त्या मीटिंगला जे काही पाहत होतो किंवा ऐकत होतो किंवा माझ्या परीनं पण काही भूमिका मांडत होतो, तर त्याच्यामध्ये सरकार ह्यामध्ये सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचं आहे। हे सीएम साहेबांनी ह्या सगळ्या मान्यवरांना समजून सांगितलं। अनेक संघटनांचे तिथं प्रतिनिधी होते, तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मुख्यमंत्री महोदय, आपण त्याच्याबद्दल एक चांगली भूमिका मांडली आणि तशा पद्धतीने कालची मीटिंग संपली। यासह जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात।